नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजचा दिवस तुमच्यासाठी सुखाचा, आनंदाचा आणि छान जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, यावर्षी म्हणजे 17 ऑगस्ट 2026 रोजी पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आलेली आहे. हा दिवस खूप खास आहे कारण श्रावण महिना म्हणजे भगवान शंकरांचा आवडता महिना मानला जातो आणि याच दिवशी नागपंचमी सुद्धा आलेली आहे. आपल्याला माहीतच आहे भगवान शंकरांच्या गळ्यात नागराज विराजमान आहेत. त्यामुळे या दिवशी महादेवाची आणि नागदेवतेची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. आता बघा या दिवशी नेमकं काय करायचं आहे. पहिल्या श्रावणी सोमवारी महादेवाला तांदळाची शिवामूठ अर्पण केली जाते. त्याच दिवशी नागपंचमी असल्यामुळे शिवाची पूजा आणि नागदेवतेची पूजा कशी करायची हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आधी श्रावण सोमवारची पूजा करायची की आधी नागपंचमीची पूजा करायची. दोन्ही व्रत एकाच दिवशी आले आहेत तर उपवास कसा करायचा, या दिवशी काय खायचं आणि काय खायचं नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी अशी एक चूक अजिबात करायची नाही जी चूक अनेक जण नकळत करून बसतात. म्हणून मंडळी, ही चूक नेमकी कोणती आहे, या दिवशी कोणते नियम पाळायचे आहेत आणि पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची आहे याची सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला देखील विसरू नका. तर बघा मंडळी, वैदिक पंचांगानुसार 13 ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण महिना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते भगवान महादेव, पूजा, व्रत, उपवास आणि वेगवेगळे सण. आणि यावर्षी तर श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी एक खास योगायोग जुळून आला आहे, तो म्हणजे नागपंचमी. म्हणजे 17 ऑगस्टचा दिवस शिवभक्तांसाठी खूप खास असणार आहे. कारण श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न आहेत की दोन्ही पूजा एकाच दिवशी असतील तर आधी कोणती पूजा करायची, महादेवांची पूजा आधी करायची की नागदेवतेची पूजा आधी करायची, उपवास कसा करायचा. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण एक एक करून जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी जाणून घेऊया नागपंचमीची तिथी आणि पूजा करण्याची वेळ. यावर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4:52 सुरू होणार आहे आणि ही तिथी 17 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:01 संपणार आहे. उदय तिथीनुसार यावर्षी नागपंचमीचा सण 17 ऑगस्ट 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. आता नागपंचमीची पूजा कधी करायची, तर 17 ऑगस्ट रोजी सकाळी 5:51 ते 8:29 नागपंचमीच्या पूजेचा शुभ वेळ आहे. या वेळेत तुम्ही नागदेवतेची पूजा करू शकता. आणि बघा, जर या वेळेमध्ये तुम्हाला पूजा करणं शक्य झालं नाही तर घाबरायचं काही कारण नाही. तुम्ही दिवसभरामध्ये सोयीच्या वेळेनुसार पूजा करू शकता. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा एकाच दिवशी आलेले आहे तर आधी कोणाची पूजा करायची. तर मंडळी, सर्वात आधी भगवान महादेवांची पूजा करून घ्यायची आहे. यासाठी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची आहे. त्यानंतर महादेवांच्या शिवलिंगावर जल अर्पण करा, महादेवांना बेलपत्र अर्पण करा आणि मनापासून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. महादेवांची पूजा झाल्यानंतर नागपंचमीच्या शुभ वेळेत नागदेवतेला नमस्कार करून त्यांची पूजा करा. नागदेवतेला नैवेद्य दाखवा आणि शेवटी आरती करा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आधी महादेवांची पूजा आणि नंतर नागदेवतेची पूजा का? तर बघा, यामागे एक सुंदर धार्मिक परंपरा आहे. आपल्याला माहीतच आहे की नागराज भगवान शिवांच्या गळ्यात विराजमान असतात. म्हणून आधी महादेवांची पूजा आणि त्यानंतर आपल्याला नागदेवतेची पूजा करणं शुभ मानलं जातं. म्हणून मंडळी, पहिले श्रावण सोमवारची पूजा करून घ्या आणि त्यानंतर नागपंचमीची पूजा करा. आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न. श्रावणी सोमवारचा उपवास आणि नागपंचमीचा उपवास एकाच दिवशी आला आहे तर मग उपवास नेमका कसा करायचा? तर बघा मंडळी, या बाबतीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही ठिकाणी नागपंचमीचा उपवास हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो तर काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशीच उपवास केला जातो. तर बघा मंडळी, आमच्याकडे नागपंचमीचा उपवास हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो. पण जर तुमच्या घरची किंवा तुमच्या भागातली पद्धत अशी असेल की नागपंचमीचा उपवास हा नागपंचमी दिवशी केला जातो तर तुम्ही 17 ऑगस्ट रोजी हा उपवास करा. आणि जर आदल्या दिवशी करत असाल तर रविवारी 16 ऑगस्टला हा उपवास तुम्ही करू शकता.
आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे। पण बघा, जर तुमच्याकडे नागपंचमीच्या दिवशीच उपवास करण्याची पद्धत असेल तर मग यावेळी श्रावण सोमवारचा उपवास आणि नागपंचमीचा उपवास दोन्ही उपवास तुम्हाला एकत्र करायचे आहेत। आता हा उपवास तुम्हाला कधी सोडायचा आहे तर बघा, पंचमी तिथी संध्याकाळी साधारण 5:01 संपणार आहे। त्यानंतर नागदेवतेला नैवेद्य दाखवून तुम्ही हा उपवास सोडू शकता। म्हणजे श्रावण सोमवारचा उपवास सुद्धा संध्याकाळी सोडता येतो आणि नागपंचमीचा उपवास सुद्धा त्याच वेळी सोडता येतो। उपवास सोडताना मात्र फलाहार किंवा मग तुमच्या घरात व्रताच्या पद्धतीप्रमाणे सात्विक जेवण तुम्हाला घ्यायचं आहे। आता बघा, नागपंचमीचं व्रत कोण कोण करू शकतं तर हे व्रत आपल्या घरातल्या स्त्रिया करत असतात। अविवाहित मुली असतील त्यांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे आणि विवाहित स्त्रियांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे। आपल्या परंपरेनुसार हे व्रत आपल्या भावाच्या सुखासाठी आणि त्याच्या रक्षणासाठी केलं जातं। म्हणून आपल्या हिंदू धर्मात नागपंचमीच्या सणाला खूप महत्त्व आहे। हा सण नागदेवतेला समर्पित आहे। आपल्या परंपरेत नागाला देवाचं स्थान दिलं गेलं आहे। भगवान शंकराच्या गळ्यात नागराज विराजमान आहेत। त्याचबरोबर बघा, भगवान विष्णूंचे शेष नागाशी असलेले नाते आणि श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केल्याची कथा सुद्धा आपल्याला माहीतच आहे। म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं। आता बघा, जर तुमच्या घराच्या आजूबाजूला वारुळ असेल तर त्या वारुळाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे, कारण आपल्या परंपरेमध्ये वारुळ हे नागदेवतेचं घर मानलं जातं। म्हणूनच गावाकडे नागपंचमीच्या दिवशी अनेक महिला वारुळाजवळ जाऊन त्याची पूजा करतात। पण जर तुमच्या घराजवळ वारुळ नसेल तर काही हरकत नाही, बाजारात नागपंचमीसाठी नागदेवतेचा फोटो किंवा पूजेचा कागद मिळतो, तो आणून तुम्ही घरच्या घरी त्याची पूजा करू शकता। पूजा झाल्यानंतर आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी मनापासून प्रार्थना करायची आहे। आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की श्रावण सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही व्रत एकाच दिवशी केलं तर त्या दोन्ही व्रताचं पुण्यफळ आपल्याला मिळतं का? तर हो मंडळी, नक्कीच दोन्ही व्रताचं फळ आपल्याला मिळतं, कारण हे दोन्ही व्रत जे आहेत ना ते भगवान महादेवांना समर्पित आहेत। त्यामुळे आपल्याला या दोन्ही व्रताचं फळ अवश्य मिळतं। आता आपण जाणून घेऊया की नागपंचमीच्या दिवशी कोणते महत्त्वाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि कोणत्या चुका आपल्याला अजिबात करायच्या नाहीत, कारण आपल्या पूर्वजांनी काही नियम सांगून ठेवले आहेत। आजही अनेक घरामध्ये हे नियम पाळले जातात, तर काही जणांना हे नियम माहिती नसतात, त्यामुळे नकळत काही चुका होतात। म्हणून अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या नागपंचमीच्या दिवशी शक्यतो आपल्याला टाळल्या पाहिजेत त्या आपण आता जाणून घेऊया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नागपंचमीच्या दिवशी शेतामध्ये नांगरणी करणं किंवा खुरपणी करणं किंवा मग जमीन उकरणं आपल्याला टाळायचं आहे, कारण जमिनीमध्ये सापांची बिळं असू शकतात। नांगरणी किंवा जमीन उकरताना त्या बिळांना इजा होऊ शकते। म्हणून आपल्या परंपरेमध्ये या दिवशी जमीन उकरणं किंवा नांगरणी न करण्याची पद्धत आहे। तसेच बघा, आपल्या घराच्या आसपास जर वारुळ असेल तर त्याला इजा होईल असं कोणतंही काम करू नका। पुढची गोष्ट म्हणजे या दिवशी सुई, चाकू, कात्री, सुरा यासारख्या टोकदार वस्तूंचा वापर करायचा नाही। शिवणकाम करणं किंवा सुईमध्ये धागा घालणं सुद्धा आपल्या काही भागामध्ये या दिवशी केलं जात नाही। आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, नागपंचमीच्या दिवशी अनेक घरामध्ये चुलीवर किंवा गॅसवर तवा ठेवला जात नाही। तसंच पदार्थ भाजणं किंवा तळणं टाळलं जातं। म्हणून या दिवशी उकडलेले किंवा साधे सात्विक पदार्थ बनवण्याची पद्धत अनेक ठिकाणी आजही आहे। काही भागामध्ये पुरणाचे दिंड, दूध, साखर असे पदार्थ नागदेवतेला नैवेद्य म्हणून दाखवले जातात। पण मंडळी, ही प्रथा प्रत्येक भागात सारखी नसते। कुठे तवा वापरत नाही तर कुठे घराच्या पद्धतीनुसार स्वयंपाक केला जातो। म्हणून तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या गावामध्ये जी परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे तीच तुम्ही श्रद्धेने पाळा। आता बघा, आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगते। नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या पूजेमध्ये दुधाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे, पण प्रत्यक्ष सापाला दूध पाजू नका। साप दूध पचवण्यासाठी बनलेला प्राणी नाही आणि त्याला दूध पाजणं त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकतं। म्हणून जर तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी प्रत्यक्ष साप दिसला तर त्याच्यासमोर दूध ठेवू नका। तुम्ही नागदेवतेच्या फोटोची, मूर्तीची किंवा प्रतिमेची पूजा करून त्याला नैवेद्य म्हणून दाखवू शकता। त्याचबरोबर मंडळी, पालेभाजी असो किंवा फळभाजी या दिवशी भाजी न चिरण्याची सुद्धा परंपरा आहे। जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी काही भाज्या बनवायच्या असतील
तर त्या तुम्ही आदल्या दिवशी चिरून ठेवू शकता, म्हणजे नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला भाजी चिरायची गरज पडणार नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी घरामध्ये वादविवाद, भांडणं आणि क्लेश अजिबात करू नका. कोणाशी वाईट बोलू नका, कोणाचा अपमान करू नका आणि शक्यतो मन शांत ठेवा. कारण कोणतीही पूजा किंवा व्रत करताना आपलं मन शांत आणि प्रसन्न असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये आनंदाचं आणि प्रसन्न वातावरण ठेवा. आता बघा, नागपंचमीचा सण हा विशेषतः महिलांसाठी खूप खास असतो. अनेक ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी मुली आणि महिला आपल्या माहेरी जातात, नवीन कपडे घालतात, नागदेवतेची पूजा करतात आणि आपल्या भावाची सुद्धा पूजा करतात. तसंच आपल्या पतीला, भावाला, मुलांना आणि संपूर्ण कुटुंबाला सुख, आरोग्य आणि भरभराट मिळावी यासाठी नागदेवतेकडे मनापासून प्रार्थना करतात. काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी माहेरी जाऊन झोके घेण्याची सुद्धा परंपरा आहे. पण तुम्ही माहेरी जाऊ शकला नाही तर सासरी सुद्धा नागपंचमीची पूजा करू शकता आणि झोका घेण्याची तुमच्या घरची पद्धत असेल तर ती देखील पाळू शकता. कारण प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात नागपंचमी साजरी करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. म्हणून तुमच्या घरामध्ये जी परंपरा चालत आली आहे त्याप्रमाणे तुम्ही हा सण साजरा करू शकता. आता बघा, नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला एक नैवेद्य नक्की दाखवा. बताशे, लाह्या आणि दूध यांचा नैवेद्य अनेक ठिकाणी नागदेवतेला दाखवला जातो. आपल्या परंपरेनुसार हा नैवेद्य नागदेवतेला प्रिय मानला जातो आणि श्रद्धेने हा नैवेद्य दाखवल्याने नागदेवतेची कृपा मिळते अशी मान्यता आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्यक्ष सापाला दूध आपल्याला पाजायचं नाही. दूध हे नागदेवतेच्या फोटोला, मूर्तीला किंवा मग प्रतिमेला नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे. आणि दूध अर्पण करताना तुमच्या घरच्या परंपरेनुसार योग्य भांड्याचा वापर करा. म्हणजे पितळाच्या भांड्यामध्ये तर शक्यतो तुम्ही दूध अर्पण करू नका. स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा मग तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्ही दूध अर्पण करू शकता. मंडळी, अशा पद्धतीने तुम्हाला यावर्षीचा पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी श्रद्धेने आणि आनंदाने साजरी करायची आहे. तर मंडळी, आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुमच्या भागामध्ये नागपंचमी कशी साजरी केली जाते मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयोगी माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.